कुणी वाटेल ते नाही लिहू शकणार माझ्यावर, मला आयुष्य नावाची वही सांभाळता येते, मला आयुष्य नावाची वही सांभाळता येते. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. किनारा एक ही नाही मिळाला वादळामध्ये, बुडाले मीच माझ्या आसवांच्या सागरामध्ये. तर मित्रांनो, मराठी शायरा, मराठी गझलकारा निलोफर शेख फणीबंद यांची दर्जेदार आणि उत्तम मराठी शायरी आज अपन या विषयावर बोलना आहोत. तो मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है हम दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. निलोफर का ताल्लुक महाराष्ट्र के अक्कलकोट सोलापुर इलाके से है. यहीं पर उनकी मौजूदा रिहाइश भी है. निलोफर ZP यानी जिला परिषद के प्राइमरी स्कूल में टीचर की हैसियत से काम करती हैं. एक तवील अरसे से उम्दा मराठी गज़लें कह रही हैं निलोफर. मादरी ज़बान उर्दू होने के बावजूद मराठी में बेहतरीन शायरी करना, और वो भी एक सेक्युलर किस्म की शायरी, एक लिंग्विस्टिक हारमोनी की है, मेरी नज़र में एक खूबसूरत मिसाल है निलोफर की शायरी. निलोफर की शायरी जो है वो एक तवील अरसे की उम्र है उस शायरी की. एक लंबे अरसे से शायरी कर रही हैं और एक पुख्ता शायरी कर रही हैं, और शायरी करने के साथ साथ, मराठी शायरी करने के साथ साथ गज़ल सम्मेलन, गज़ल मुशायरे और कई अदबी जो प्रोग्राम्स होते हैं उनके आयोजनों से भी निलोफर जुड़ी रहती हैं अक्सर. मेरी नज़र में निलोफर की मराठी शायरी की जो खासियत है, वो पहली खासियत यह है कि वो फेमिनिज़म की एक बोल्ड एक्सप्रेशन वाली शायरी है, और दूसरी खासियत है सेक्युलरिज्म उनकी शायरी में जगह जगह पर दिखाई देता है. तो जल्दी से नज़र डालते हैं निलोफर की चुरिंदा शायरी पर. तर मित्रांनो, निलोफर शेख फणीबंद यांची निवडक शरणवरापर लवकर नजर टाकूया. तर एपिसोडच्या सुरुवातीला निलोफरचा हा एक सुंदर शेर तुमच्या समोर पेश करतो. तो बघा. कोणते नाते तसे दोघात आहे, कोणते नाते तसे दोघात आहे, चालले सगळेच जर मौनात आहे, चालले सगळेच जर मौनात आहे. दोस्तों, फिराक साहब का एक शेर है कि एक मुद्दत से तेरी याद भी आई न हमें, और हम भूल गए हों तुझे ऐसा भी नहीं. तो इस ताल्लुक से निलोफर का एक बेहतरीन खूबसूरत शेर देखिए, इसी मफहूम से मिलता जुलता. तुला विसरायचे आहे असे मी रोज म्हणते पण, तुला विसरायचे आहे असे मी रोज म्हणते पण, तुझी का आठवण येते विसरले हे कळाल्यावर, तुझी का आठवण येते विसरले हे कळाल्यावर. मित्रांनो, क्रिएटिव्हिटीच्या नेमक्या क्षणाला निलोफरनी त्यांच्या एका शेरामध्ये किती सुंदररित्या निभावलं आहे, मांडलं आहे ते बघा. जखम भरते की भळभळते पुन्हा नाही कळत काही, जखम भरते की भळभळते पुन्हा नाही कळत काही, अचानक शेर हृदयातील डोहातून आल्यावर, अचानक शेर हृदयातील डोहातून आल्यावर. आणि एक शायरा म्हणून
त्यांची एक निलोफरची एक जेन्युन अपेक्षा, जेन्युन मागणी त्यांच्या या शेरांमध्ये बघा. एक शेर मी असा लिहावा, हृदयाला तो थेट भिडावा. एक शेर मी असा लिहावा, हृदयाला तो थेट भिडावा. आयुष्याच्या संध्याकाळी माझी ओळख बनून जगावा. आयुष्याच्या संध्याकाळी माझी ओळख बनून जगावा. आणि हा शेर बघा. दफन करा वा दहन करा, मी मेल्यानंतर परवा नाही. दफन करा वा दहन करा, मी मेल्यानंतर परवा नाही. माझ्यानंतर माझ्या गझलेचा सोनेरी उत्सव व्हावा. माझ्यानंतर माझ्या गझलेचा सोनेरी उत्सव व्हावा. बघा किती माफक आणि किती जेन्युन मागणी आहे निलोफरची या 2 शेरांमध्ये. मित्रांनो, भारतात वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात. प्रत्येक सणामागे वेगवेगळ्या धार्मिक मान्यता जरी असल्या तरी एक फिलिंग मात्र कॉमन असते आणि ती म्हणजे एक पवित्र भावना आणि आनंद आणि उत्साहाची फिलिंग. रमजान ईद या सणाच्या स्वागताच्या अनुषंगाने निलोफरचा हा एक लाजवाब शेर तुमच्या समोर पेश करतो. तो बघा. उत्साह अन इबादत ह्या पोचल्या शिगेला. उत्साह अन इबादत ह्या पोचल्या शिगेला. गगनात चंद्र सजवत रमजान येत आहे. गगनात चंद्र सजवत रमजान येत आहे. आणि आता एक शेर बघा. जन्माष्टमी सणाच्या अनुषंगाने किती सुंदर अभिव्यक्ती आहे निलोफरची या 2 शेरांमध्ये. ते बघा. कधी राधा कधी मीरा, कधी मी रुक्मिणी होते. कधी राधा कधी मीरा, कधी मी रुक्मिणी होते. तुझ्यातच कृष्ण बघते मी, तुला माहीत नाही का. तुझ्यातच कृष्ण बघते मी, तुला माहीत नाही का. तुझ्यावर प्रेम करते मी, तुला माहीत नाही का. आणि हा एक जबरदस्त शेर बघा. प्रत्येक हृदयाला इथे राधा हवी आहेच जर. प्रत्येक हृदयाला इथे राधा हवी आहेच जर. राधेतला मग कृष्णही साकार झाला पाहिजे. राधेतला मग कृष्णही साकार झाला पाहिजे. किती जबरदस्त शेर आहे आणि एक उत्तम विचार मांडला या शेरमध्ये. आणि आता निलोफरचा हा एक सुंदर शेर बघा. इतिहासाच्या पानाची फडफड म्हणते की हक्क आपला मिळतो येथे लढल्यानंतर. हक्क आपला मिळतो येथे लढल्यानंतर. आणि एक बघा, एक फायटिंग स्पिरिट आपल्या हक्कासाठी जी लढावी लागते माणसाला, ती लढाई या शेरमध्ये दिसून येते निलोफरचं. आणि आता हे 2 शेर बघा निलोफरचे एका गझलेचे. हसण्यावरती रडण्यावरती काय लिहू मी. हसण्यावरती रडण्यावरती काय लिहू मी. जीवनभरच्या पळण्यावरती काय लिहू मी. जीवनभरच्या पळण्यावरती काय लिहू मी. आणि हा एक अतिशय कंटेम्पररी शेर बघा. खुर्ची त्यांची दंगे अपुले अजब खेळ हा. खुर्ची त्यांची दंगे अपुले अजब खेळ हा. दिशाहीन या लढण्यावरती काय लिहू मी. दिशाहीन या लढण्यावरती काय लिहू मी. आणि आता हा एक अतिशय कंटेम्पररी शेर निलोफरचा बघा. एक सामाजिक विषमतेवर जबरदस्त प्रहार केलेला दिसतो या शेरमध्ये. घेतली कुठलीच ना शिकवण कधीही. घेतली कुठलीच ना शिकवण कधीही.
फक्त पुतळा मांडतो चौकात आहे, फक्त पुतळा मांडतो चौकात आहे. आणि आता निलोफरच्या एका गझलचे हे 3-4 शेर तुमच्या समोर मी पेश करतो, ते बघा. मला नजरेत पाहून माणसांना वाचता येते, मला नजरेत पाहून माणसांना वाचता येते, नजर वाचून सुद्धा संयमाने वागता येते, नजर वाचून सुद्धा संयमाने वागता येते. आणि हा शेर बघा. नको अंदाज लावू तू कुणाचा फक्त दिसण्यावर, नको अंदाज लावू तू कुणाचा फक्त दिसण्यावर, कुणाला संयमाने आत वादळ पाळता येते, कुणाला संयमाने आत वादळ पाळता येते. आणि हा शेर बघा. नदी पाहून दिसते साम्यता इतकी मला कायम, नदी पाहून दिसते साम्यता इतकी मला कायम, तिलाही वाहता येते मलाही वाहता येते, तिलाही वाहता येते मलाही वाहता येते. आणि हा एक जबरदस्त शेर बघा निलोफरच्या याच गझलच्या. कुणी वाटेल ते नाही लिहू शकणार माझ्यावर, कुणी वाटेल ते नाही लिहू शकणार माझ्यावर, मला आयुष्य नावाची वही सांभाळता येते, मला आयुष्य नावाची वही सांभाळता येते. आणि आता मित्रांनो, एपिसोडच्या शेवटी निलोफरचा हा एक लाजवाब, एक दमदार शेर तुमच्यासमोर मी पेश करतो, तो बघा. चिखलातले कमळ मी कोमेजणार नाही, चिखलातले कमळ मी कोमेजणार नाही, घे जिंदगी हवी तर माझी अजून परीक्षा, घे जिंदगी हवी तर माझी अजून परीक्षा. तर हे होते काही निवडक शेर निलोफर यांच्या मराठी शायरीच्या खजिन्यातले. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी गज़लकारा, मराठी शायरा निलोफर शेख फणीबंद, इनकी शायरी के खजाने से जो चुनिंदा अशार मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.